द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटनेद्वारा आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये जे सेवानिवृत्त झाले त्यांना अजूनही सेवा उपदान प्राप्त झाले नाही। नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना अद्यापही नक्षल भत्ता मिळालेला नाही। अशा विविध मागण्यांना घेऊन आज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले आणि लवकरात लवकर शासनाने आपल्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे। आपल्याकडे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या अनेक मागण्या या पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत। त्यामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे आपल्याकडे मार्च 2025 पासून जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना उपदान आणि अंशराशीकरण ही राशी त्यांना मिळालेली नाही। त्याचप्रमाणे आमच्याकडे शिक्षकांना नक्षल भत्ताची मागणी जी मान्य होती ती मिळालेली आहे, परंतु काही गोंदिया पंचायत समितीचे 24 आणि देवरी पंचायत समितीचे 7 लोकांना ते उर्वरित आहेत, आतापर्यंत त्यांना मिळालेले नाही। हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे। आणि आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संगणकाच्या संदर्भामध्ये एक साहेबांना निवेदन आणि एक फाईल आरोग्य विभागाकडून पूर्ण केली होती, मूव्ह केली होती, त्या मागणीसाठी सुद्धा आम्ही आहोत। त्याचप्रमाणे नक्षलग्रस्त गरबाडे व इतर थकबाकी जे आहेत पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत, पंचायत समिती स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून अनुदान जाणे गरजेचे असते। पूर्ण झाली नाही तर आपली पुढची भूमिका काय राहणार? आपल्याला आदरणीय उपाध्यक्ष साहेबांनी आजच्या प्रसंगी आपल्याला 15 दिवसाच्या एक 15 दिवसाची एक सहमती वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेचं आम्ही पालन करू आणि आपली 15 दिवसाची आम्ही सहमती देतो आणि आपण 15 दिवसामध्ये समजा त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढील सुद्धा 16च्या नंतर आम्ही वाटाघाटी करून पुढची मागणी पुढच्या याच्यावर आम्ही विचार करू। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।